आज करत आहे मी ते मुंगाच्या डाळीच्या वड्या आणि वड्यामध्ये मी असं काय टाकलेलं आहे की वड्या खरंच खूप छान चविष्ट होणार आहे। तर नक्की बघा। उद्याचा आहे आपल्याकडे कार्यक्रम आणि कार्यक्रमाची आज पूर्वतयारी मी कशा पद्धतीमध्ये करत आहे हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। सकाळ शुभ सकाळ। कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं। मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज खूप भरपूर असे कामं काढलेली आहेत मी आणि आतापर्यंत तर पाणी चालू होता म्हणून उन्हाळी कामं जे होते ते माझे थांबलेले होते आणि सॅटर्डे संडे असते ते पाहून मी आपले काही कामं काढते। तर चला आज मला टाकायच्या आहे वड्या। वड्यासाठी मी डाळ भिजायला टाकली आहे। आज करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात। चला तर आता इथे मी 7 वाजतापासून डाळ भिजायला टाकली आहे आणि डाळ भिजली सुद्धा आणि आता थोड्या वेळामध्ये मी आता आपले थोडे बहुत कामं झाले की डाळ मी आधी धुवून घेते। तुमच्या वड्या टाकून झालेल्या असेल कारण मला थोडा वेळ झालेला आहे कारण खूप पाणी होतं आतापर्यंत आणि आता थोडं धीर घेतलेला पाण्याने। पण म्हटलं की आता आपले जे उन्हाळी काम आहे ते आपल्या हळूहळू सुरू करावं। आणि इकडे जे तुम्हाला दिसत असेल ते आहे अस्वलचं तोंड। तर हे जे तोंड आहे तर यालाच दानिश रिदूला भेवाडते आणि तो भीतो, खूप भीतो ह्याला रिदू आपला। तर आणि रिदू याला म्हणते भूत। आणि दानिशचं इकडे चालू आहे आरामात टीव्ही बघणं आणि हे बघा इकडे दुसरं काही नाही, फक्त तेच आपली भूताचे सिरियल। इथे मी आता डाळ धुवण्यासाठी घेतलेली आहे आणि जे पाणी होतं ते फेकून घेतलं आणि जे दुसरं पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये मी डाळ धुवत आहे। आणि शेवटला जे दोनदा धुवून घ्यायचे ते आपल्याला स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेते मी। आणि हे बघा इकडे जे आपलं वरवरचे जे फोल्टे आहे ते हाताने घासून फोल्टे पूर्ण निघून जाते। डाळ धुवून झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्यामध्ये मी इकडे वाळू टाकून घेतली कारण आपल्याला थोडीशी डाळ वाढवायची आहे, एकदम जास्ती वाढवायची नाही आणि आपल्याला ओली पण ठेवायची नाही। जर कोरडी डाळ झाली तर वाटायला खूप त्रास जाते आणि ओली डाळ जर असली तर आसट वडी पडते। गॅसवर मी ठेवलेला आहे तावा आणि ताव्यामध्ये टाकले मी थोडे मेथीचे दाणे, धने आणि जिरं आणि सोबतच आपण लसणाच्या कळ्या थोड्या बहुत शिलून आपण ते पण टाकायचं आहे। चवीप्रमाणे घ्या, डाळ जास्ती असेल तर जास्त प्रमाण घ्या। माझी थोडीच डाळ होती, म्हणजे 1 किलोला थोडी कमीच होती म्हणून मी थोडं कमी कमी घेतलं आणि हे सर्व थोडं भाजून मी आपल्या डाळीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आणि हे बघा इकडे आहे वरुटा पाटा, आम्ही याला वरुटा पाटा म्हणतो। तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय म्हणते मला ते नक्की माहिती नाही। जर नागपूर हिंगण्याच्या याच्यामधले असेल तर तुम्ही वरुटा पाटा हे तुम्हाला समजायला येईलच। आणि हा जो पाटा आहे येलो कलर आहे तो पूर्ण दादाच्या हळद वाटली होती तर त्याचा तो कलर आहे आणि स्वच्छ केलेला आहे तरी पण तो निघत नाही आहे। तर हे आता मी इकडे डाळ वाटून घेतली आहे आणि हे डाळ वाटणं मला लग्नाच्या आधीपासून येते आहे, पाट्यावर वाटणं। तर डाळच म्हणून आहे, सगळ्याच गोष्टी काही वाटता येते पण हे मी घरीच आईच्या घरी म्हणजे मम्मीनेच मला हे सगळं काही शिकवलं होतं। तर इकडे काही तसा काही प्रश्न पडलेला नाही। आणि इकडे मी दानिशला सांगत होते की अगदी छोट्या छोट्या वड्या टाक, तर इकडे दोघं जण टीव्ही बघत छोट्या छोट्या वड्या टाकत आहे आणि मी इकडे डाळ वाटून घेते। तर आमच्या वड्या टाकून झाल्यानंतर आम्ही इकडे उन्हामध्ये वड्या वाळवत ठेवल्या आणि त्यानंतर हा जो राजा तुम्हाला पडून दिसत आहे तो इकडे दानिश आणि ओवीच्या पुस्तकाचा होता, म्हणजे त्यांची जे पुस्तकाची रॅक आहे ते पूर्ण खाली केली। पण दानिशच्या बॅगमधून तर अशा गोष्टी काही निघत होत्या ना की वर्षभर त्यांनी काय जमा करून ठेवले आणि काही नाही खरंच। आणि हे जे पुस्तक आहे ते ग्रामरचे आहे, ते की त्याला आता कामात येईल समोर। आणि बाकीचे पुस्तकं सगळे आम्ही रद्दीमध्ये काढलेले आहे आणि हा सगळा राजा पडून होता। आणि घरी नाही का मिलिंद दादा आणि राकेश दादा आले, म्हणजे रावांचे फ्रेंड्स, आणि ते म्हणाले की तुमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे ना आजचा आणि म्हणून आम्ही जेवण करायला आलो आहे। खरंच माझं टेन्शन एवढं वाढलं की ते मला बघून त्यांनी जे आहे ते खरोखर सांगितलं, म्हणजे त्यांनी माझं ओळखलं चेहरा की नाही हिची काही जास्त आता मजा घ्यावं नाही, जे खरं आहे ते सांगावं की आपण कशासाठी आलेला। 2 बॉटल्या ज्या खराब होत्या त्या फेकल्या, बाकी ह्या सगळ्या आता या बॉटल्या आहेत ज्या की आता वर्षभर एवढ्या साऱ्या जमा झाल्या हो ना। तरी ते खराब आहे, तिचं झाकण तुटलं। आणि या सर्व बॉटली कोणी तोडल्या दानिश? तूच तोडल्या ना? बापरे। आता कंपाऊस जमा काढत आहे दानिश। आता दानिशचे आता कंपाऊस बघा किती सारे जमा झाले वर्षभरात। 1 2 तिकडे मागे 3 अजून येलोवाला आहे ना, हां तो बघ तिकडे ठेवला। चला तर आता आम्ही हा पसारा उचलून घेते आणि आमची आता उद्याच्या स्वयंपाकाची जी काही पूर्वतयारी आहे ते दाखवतेच थोड्या वेळात। आज दिवस खूप असा बिझी गेला आणि खूप म्हणजे उद्या आपल्या घरी आहे कार्यक्रम। तर बासुंदी आम्ही आज शिजवून ठेवली कारण उद्या खूप धावपळ होणार होती
सकाळचं जेवण म्हटल्यानंतर सकाळच्या पण काही कामं असतं, तर त्यामुळे धावपळ होणार होती, म्हणून आज मी ते कामं करून ठेवली आहे. दामिनी शोभीचं तिकडे मस्ती करणं चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल तर. आणि दिवसभर बासुंदी तर आटवणं झालं, पण इकडे तुम्हाला दिसत आहे भांडे. आता सगळे भांडी इकडे हे ठेवले आहे. रॅक साफ झाली, इकडे सगळं साफ झालेलं आहे. टिफिन हे सगळे म्हणजे आधी पूर्ण घासून होते, म्हणजे ना थोडं काही रिकामं झालं की आपण जसं की घासून ठेवतो. जसं की आता इकडे डबे आहे, हे पूर्ण आधीच क्लीन होते, पण थोडं वरून जे आपण कपडा फिरवतो तर ते केलेलं आहे. आणि इकडे उद्याच्या स्वयंपाकासाठी म्हणून इथे आहे वांगे, तर इकडे आहे वांगे खाली, आणि हे इकडे गंज काढून ठेवलेलं आहे. आणि पुन्हा ताटं वाट्या प्लेटा सगळं काही खूप काही अजून काढून ठेवायचं आहे. तर आता जास्त काही वेळ न होता मला तसं वाटत होतं की त्यांची छोटी मुलगी आहे, आणि पप्पांनी दूध लवकर आणून दिलं नाही, आणि रावानी जर लवकर आणलं असतं तर 12 वाजतापासून कशाला म्हणजे आटवायचं, म्हणून तर 3 वाजता आटवायचं होतं. तर 3 वाजता दूध आणलं, काही झालं नाही. 4 वाजता आणलं, तर त्यामुळे सगळ्या गोष्टीला वेळ होत गेला. आणि आता त्यांच्याकडे आमंत्रण आहे, तर त्यांच्याकडे आता जस्ट मी आता हातपाय धुवून निघणार. तर किती आवाज करत आहे पोरं. तर दळणं आले, तर मग आधी दळणं काढून घेतले, आणि आता रावले, तर रावांनी आता चक्की लावली, आणि आता मी निघत आहे. तर आता चला तिकडून आले की नंतर इकडं भरपूर काही अजून बाकी आहे. तर इकडे हे मसाले काढून ठेवलेले आहे, जे की आपलं म्हणजे साधेच मसाले आहे, पण अजून मी काही वापरत नाही भाजीमध्ये, म्हणून ते तसेच होते. मग आता थोडं 10-15 जणांची भाजी म्हटल्यानंतर थोडं बहुत मसाले आपण टाकतोच, तर म्हणूनच ते मसाले थोडे काढून ठेवले, आणि ते भाजून थोडं मिक्सरमधून मी काढून सगळं मला रात्रीच करून ठेवायचं आहे. रावानी जे काही सांबार मिरची आणल्या ते पण साफ करून घेते, आणि आधी मी तिकडे जाते, तिकडून आल्यानंतर सगळ्या गोष्टी करते. तर आम्ही इकडे उमेश दादाच्या घरी जेवण करण्यासाठी आलेलो आहो. उमेश दादा म्हणजे रावांचे फ्रेंड, आणि बाहेर त्यांचा सर्वांचा खूप म्हणजे असं गोंगाट आवाज येत आहे ना, म्हणून मला व्हॉइस ओव्हर करायला लागत आहे. आणि इकडे आलेला आहे तो कैवल्य, म्हणजे मिलिंद दादाचा मुलगा, आणि मी त्याला म्हणत होते की हाय कर रे, पण तो काही हाय करत नव्हता. आणि इकडे आजचं जेवण म्हणजे ते राकेश दादाचं लग्न जुळलेलं आहे, म्हणजे रावांच्या दुसऱ्या फ्रेंडचं, तर त्यामुळे इकडे सर्वांना जेवण करण्याचं आमंत्रण आहे. करून आल्यानंतर इकडे मी हे आपली छोटी विलायची असते ते इकडे मी थोडी गरम करून घ्यायची होती, पण दुसऱ्या कामात असल्यामुळे थोडी ते काळपट झाली. आणि इकडे हे मोठी विलायची जे मसाल्याची असते ते हे पण इकडे थोडी गरम करून घेतली, म्हणजे भाजूनच घेतली ती थोडीशी. आणि हे आहेत आपली कलमी पण थोडी भाजून घेतली. आणि हे आपण प्रत्येक कोणत्या गोड पदार्थामध्ये आपण जशी विलायची टाकतो, तर त्याचप्रमाणे मी इकडे थोडी थोडी कुटत नाही किंवा कांडत नाही, आणि एका सरीत इकडे जेवढी विलायची आणली तेवढे 5-6 बिया अलग ठेवते, आणि पूर्ण विलायची मी थोडी साखर टाकून गरम करून भाजून इकडे आपली भरून ठेवते. म्हणजे कोणत्या पण पदार्थात टाकायचे असले तर आपला जास्तचा वेळ जात नाही, आणि चमच्याने थोडीशी घेतली आणि आपण पटकन विलायची पूड टाकू शकतो. आता जी मोठी विलायची आपण भाजून घेतली होती ती थोडीशी खलबत्त्यामध्ये काढून घेतली आधी, आणि त्यानंतर इकडे मी कलमीचा पण काढून घेतली आधी. दोन्ही मी मसाला एकत्र करून इकडे मी आपल्या अशा या ऑर्गनायझर केलेलं आहे, ते मी बॉटलमध्ये भरण्याचं. म्हणजे या बॉटलचं तोंड छोटंसं आहे, जे की मी मेशोवरून मागवलं होतं, आणि ते सगळं मी आपल्या बॉटलचं तोंड कापलं, आणि त्याने मी अंदर मसाले भरते. आणि इकडे ते मी काढत आहे सगळे आपले जे उद्यासाठी स्वयंपाकात लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि उद्या सकाळचा स्वयंपाक घेतला म्हणजे सायंकाळी कोणाला रिसेप्शनला जायचं होतं, कोणाला दुसरे कुठे काम होतं, तर म्हणून आम्ही सकाळचा स्वयंपाक घेतला. आणि इथे सकाळचा स्वयंपाक असल्यामुळे सकाळी खूप धावपळ होणार होती, आणि आपले पण सकाळचे काही कामं राहते, तर म्हणूनच जे पूर्वतयारी जे असते स्वयंपाकाची ते मी आपली आदल्या दिवशी रात्री करून ठेवली. आणि जे मी एवढा व्हिडिओ फास्ट घेतला तेवढं फास्ट तुम्हाला दिसत आहे तेवढं हे सगळं फास्ट झालेलं नाही आहे. या सगळ्या गोष्टीला मला 10:30 वाजतापासून तर 12 वाजले करेपर्यंत, आणि लसूण शिरून सगळं झालेलं आहे. पण इथे जे लसूण पेस्ट करायचा आहे, जो आपला मसाल्याचा पेस्ट करतो तो सगळा पेस्ट आपल्यासाठी उद्या करायचा आहे. आणि जो काही भाजीपाला आणलेला होता सांबार ते सगळं मी आता निवडून ठेवलेलं आहे. आय होप आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की कळलेलं असेल की उद्या जर आपल्याला धावपळ होणार आहे किंवा उद्या कोणतं आपल्याला काम करायचं आहे ते आदल्या दिवशी त्याची पूर्वतयारी कशी करून ठेवायची. हे मी एक स्वयंपाकावरून तुम्हाला उदाहरण दिलं आहे, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीवरून अशी पूर्वतयारी तुम्ही करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला चुकू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.